जय श्रीराम मित्रांनो. तर काय म्हणता, मी तुमचा मित्र संकेत. कसे आहे तुम्ही? मजेत? आणि मी पण मजेत. तर गोष्ट अशी आहे की आजच्या पेपरातली सगळ्यात मोठी हेडलाईन आहे कर्जमाफी. कर्जमाफी झाली चांगली गोष्ट आहे आणि कर्जमाफी व्हायलाच पाहिजे. मी तर महाराष्ट्र सरकार जी आहे आता सध्याच्या याच्यामध्ये त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी शेतकऱ्याच्या हिताचा कोणता ना कोणता चांगली एक गोष्ट केली. कर्जमाफी झाली आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांना त्या कर्जमाफीतून फायदा झाला. 100% जरी नाही झाला असेल तर 50% तर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाला असेल. चांगली गोष्ट आहे. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे, कर्जमाफीची किंवा कर्जमुक्तीची वेळ येताच का बरं? जरुरी थोडी आहे का कर्जमाफी आणि कर्जमुक्ती झाल्याच्या नंतरच शेतकरी आपला सदन आणि चांगला होईल? हा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. कर्जमाफी करणं म्हणजे काय झालं आहे, एक आपल्या साध्या भाषेत जर म्हटलं ना, तर जे पोरं शाळेमध्ये जाते आणि शाळेतला पोरगा जेव्हा थोडासा जेमतेम राहते, मग त्याला काय करते, ग्रेस लावून किंवा त्याला आपण काय म्हणतो अजून वर पास किंवा अजून एखादी 1-2 वर्ड राहते, त्याला कुणी ते काम ते काहीतरी टेक्निकल भाषेमध्ये म्हणते की वर तर थोडे 2-4 मार्क देऊन द्यायचे आणि त्याला वरच्या वर्गात पाठवून द्यायचं, म्हणजे मागच्या वर्गातलं नील झालं. तर शेतकऱ्याची परिस्थिती तशी झाली आहे. तो वरच्या वर्गात त्याला पाठवून देते, पण मागचं काय त्याचं, हे वेळच काय आहे ते शेतकऱ्यावर वेळ येण्याचं कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निसर्ग साथ नाही देत. तो काही आपल्या हातचा नाही निसर्ग. पण त्याच्यानंतर पिकांचे भाव ते आपल्या हातामध्ये आहे. त्याच्यानंतर जे बियाणे, रासायनिक खते किंवा अजून जे काही आहे पेस्टिसाईड वगैरे, तर हे सगळं आपल्या हातामध्ये आहे. तर जर या गोष्टीची जर अंमलबजावणी जर व्यवस्थित जर झाली आणि थोड्या जर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जर आणल्या, तर या गोष्टीची गरजच नाही कर्जमाफी किंवा कर्जमुक्तीची. तर सरकारनं त्या कर्जमाफी किंवा कर्जमुक्तीकडे लक्ष देण्यापेक्षा जर सरकारनं जर ह्या गोष्टीकडे लक्ष जर दिलं की शेतकरी हा कसा सधन होईल, शेतकऱ्याला त्याच्या शेतीसोबत अजून काही जोडधंदा किंवा अशा काही गोष्टी, कागदोपत्री तर खूप आहे, पण ॲक्च्युली जर विचार केला तर ग्राउंड लेवलवर झिरो अंमलबजावणी आहे. बाकी गोष्टीसाठी जसे तुम्ही बारकाईने लक्ष देता, शेतकऱ्याच्या हितासाठी का लक्ष नाही देत? कारण की शेवटी भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देश जर चालवायचा आहे किंवा तुम्हाला नाव जर टिकून ठेवायचं आहे कृषीप्रधान देश म्हणून, तर तेवढं तर करावंच लागेल. आता तेवढं करायचं जर आहे तर तुम्हाला ग्राउंड लेवलवर त्याची कमिटी म्हणा किंवा काही XYZ जे काही करू शकता करायला पाहिजे. जशा जिल्हा परिषदच्या शाळा एक बंद होऊन राहिल्या ना, तसे शेतकरी जे ग्राउंड लेवलचे शेतकरी आहे ना खतम होत आहे. शेतकऱ्याच्या फॅमिलीतले किंवा शेतकऱ्याचे जो वरिष्ठ जो राहते, आजोबा, मोठे बाबा किंवा बाबा, यांचं सांगणं आहे, बाबू एखाद्या शाळेमध्ये किंवा एखाद्या ऑफिसमध्ये चपराशी बनशील, पण चुकून आहे ना, मग कास्तकार नको बनवू, कारण की कास्तकाराची परिस्थिती लय बेकार आहे. म्हणून आजकाल काय होऊन राहिलं की जे कास्तकाराची पिढी होती ते खतम होऊन झालं. तुम्ही मास्टर तयार करू शकता, डॉक्टर तयार करू शकता, इंजिनियर तयार करू शकता, पण कास्तकार तयार नाही करू शकत. हे जर खरंच जर कास्तकाराची पिढी जर खतम जर होऊन जर गेली आणि कास्तकारी कोणी करायलाच तयार नाही, शेतकरी कोणी व्हायलाच तयार नाही, आता शेतमजूर कोणी व्हायलाच तयार नाही, शेतमजूर हे डायरेक्ट कास्तकार किंवा शेतकरी झाले. तर सेम कंडिशनचा जर विचार जर केला आपण, का उद्या जर कास्तकारच जर संपून दिले, तर कोणत्याच शाळेतली डिग्री किंवा कोणत्याच कॉलेजची डिग्री किंवा कोणतीच युनिव्हर्सिटी कास्तकार किंवा शेतकरी बनवू नाही शकत. ते फक्त डॉक्टर, इंजिनियर, आणि ते बनल्याच्या नंतर देशाला कमी फायदा आणि बाहेर देशाला जास्त फायदा. कारण की आपल्या इंडियामध्ये जर एखाद्या डॉक्टरला जर समजा जर सॅलरी पकडली का आपण 1 लाख आहे, तेच फॉरेन कंट्रीमध्ये त्याची सॅलरी 5 लाख आहे. तो विचार करते तेवढंच काम करायचं आहे, तेवढंच जागाचं आहे, तेवढीच मेहनत घ्यायची आहे. मग 1 लाख रुपयामध्ये काम करण्यापेक्षा 5 लाखात काय करायचं आहे आपल्या भारताचं, गावाचं, देशाचं, तो चालला जाते. शेतकरी असं एक माणूस आहे का ज्याला परवडते नाही परवडत, ज्याला काही घेणं देणं नाही, कोणत्या गोष्टीचा बिचारा आपला बैलासारखं काम करत जाते. बैल जसा आहे ना आपला, पाणी पाऊस ऊन वारा काही विचार नाही करत, सेम कंडिशन नाही ना तो आपला कास्तकार तसं काम करत राहते. आता तुम्ही विचार करा, कर्जमाफी कर्जमुक्ती झाली चांगली गोष्ट आहे, व्हायला पाहिजे, पण या गोष्टीची वेळ न येऊ देता जर अगोदरच जर या गोष्टीचा विचार केला तर काय होणार? जसं प्रत्येकाचं तुम्ही 6वं वेतन 7वं वेतन लावून त्यांचं पेन्शन वाढवता, त्यांचा पगार वाढवता, काहून वाढवता? कारण की त्यांचं घरचं मेंटेनन्स झालं पाहिजे. शेतकऱ्याचा का नाही विचार करत त्या गोष्टीचा, की इथून 5 वर्षाच्या पहिले सोयाबीन आपलं 4-5 हजार रुपये
क्विंटल. आजही ते सोयाबीन 4-5 हजार रुपये क्विंटल. 5-6 वर्षाच्या 10 वर्षाच्या पहिले कापूस आपला 7-8 हजार रुपये क्विंटल. आज येतो 7-8 हजार रुपये क्विंटल. म्हणजे फरक काहीच नाही पडलं. आता तुम्ही विचार करा 10 वर्षात ना आजच्या याच्यामध्ये तुम्ही एखाद्या नॉर्मल जरी कंपनीत जाणाऱ्या एखाद्या MIDCत जाणाऱ्या माणसाचा जरी 10 वर्षाचा पगार पाहिला ना तर दर 3 वर्षाला 10% जरी वाढला तर 10 वर्षात 30-40% वाढला. म्हणजे 10,000चा पगार 15,000वर गेला मिनिमम तरी. कोणाचा डबल झाला आणि कोणाचा ट्रिपल झाला, पण आपण 10चा 15 पकडू. पण आपला कास्तकाराचं नाही 8,000 रुपयाचा कापूस 12,000वर गेला, नाही 4,000 रुपयाचं सोयाबीन 6,000वर गेलं. काहीच नाही वाढून झालं. बाकी सगळ्या गोष्टी वाढून झाल्या. सोयाबीनचे जे बियाण्याची बॅग राहते ते वाढून झाली, कॉटनची जे सरकीची बॅग राहते ते वाढून झाली, खतं वाढून झालं, कीटकनाशक वाढून झालं. शेतमजूर जे आहे ना त्यांचासुद्धा रेट वाढून गेला. 10 वर्षाच्या अगोदर जे शेतमजूर 100-200 रुपये यायचे ते आज 500 रुपयावर चालले गेले. पण ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहे ह्या कधीच वाढून नाही राहिल्या. कर्जमुक्ती झाली, कर्जमाफी झाली, चांगली गोष्ट आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना, जोपर्यंत शेतकऱ्याची परिस्थिती सुधरत नाही ना ही गोष्ट वारंवार येणार. दरवर्षी जरी शेतकऱ्याची जर कर्जमाफी आणि कर्जमुक्ती जरी केली ना तरी शेतकऱ्याची परिस्थिती जागेवर नाही ना. त्यासाठी एकच काम करणं जरुरी आहे की शेतकऱ्याची परिस्थिती कशी मेंटेन करता येईल, कशी वाढवता येईल, कशी चांगली करता येईल त्या गोष्टीवर लक्ष द्यावं लागणार. नाही तर एक दिवस असं येईल का शेतामध्ये शेती तर खूप राहील. आता शेती तशा लोकांना विकूनच टाकल्या. खूप साऱ्या लोकांना परवडत नाही. काय करता, मोठे मोठे बिल्डर्स वगैरे लोकांना किंवा मोठ्या मोठ्या पैसेवाल्या लोकांना गरिबाच्या शेती घेतली आणि बिल्डर लोक किंवा पैसेवाले लोक शेती कधीच नाही करू शकत. शेती करणार आहे जे जेमतेम आहे, अशिक्षित आहे समजा, किंवा जे गाव लेवलच्या ग्राउंड लेवलचे तेच आज ते गाव लेवलचे किंवा ग्राउंड लेवलवरची पिढी राहिली नाही, ती आजकाल शहरामध्ये चालली गेली. मग शेती कोण करणार? आणि शेतीचे हे हाल आहे तर येणाऱ्या 10, 5, 20 वर्षानंतर शेती नावाची गोष्टच नाही राहणार आणि कास्तकार किंवा शेतकरी नावाची गोष्टच नाही राहणार. आणि त्या टायमामध्ये आज सोन्याला जसा भाव आहे ना तोड्याचा, तसा शेतीतल्या मालाला भाव द्यावा लागणार आहे. आणि तेव्हा लोक आहे ना अन्न कमी आणि बाकी गोष्टी जास्त खायला लागणार आहे. कारण की अन्न एवढं महाग होऊन जाणार आहे. कारण की अन्न बनवणारच कोण नाही राहिला ना. मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत जर बंद झाली समजा एखाद्या गोष्टीची तर तिची जशी व्हॅल्यू वाढून जाते आणि डिमांड खूप कमी होऊन जाते, तशी शेतकऱ्याचं होणार आहे. अर्ध्या जमिनी तर MIDCमध्ये, फॉरेस्टमध्ये आणि प्लॉट लेआउट या गोष्टीमध्ये खतम झाल्या. अर्ध्या जमिनी राहिल्या आता. तर त्या जमिनी करायला कोणी तयार नाही राहणार. कोण राहणार आहे? कोणता डॉक्टर येणार आहे, इंजिनियर येणार आहे, का कोणता एखादी कलेक्टर येणार आहे, का एखादी आमदार खासदार येणार आहे या गोष्टी करायसाठी? तर या गोष्टीचा विचार करा थोडसा. आणि जमलं तर आहे ना कर्जमाफी केली, हे चांगली गोष्ट आहे. मनापासून आभार मानतो तुम्ही ना, शेतकऱ्याच्या हिताचं चांगलं एक काम केलं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना, तुम्ही शेतकऱ्याची परिस्थिती कशी जागेवर येणार आहे. जसं बाकी सगळ्याचा जसा विचार करता तुम्ही, तसा एक शेतकऱ्याचा विचार करा. आणि एक शेतकऱ्याचा पोरगं म्हणून आहे त्याची परिस्थिती जागेवर येईल. त्याच्या मालाला भाव द्या. जे तुम्ही बियाणं येऊन राहिलं ना, बियाणं एवढं बोगस येऊन राहिलं की अर्ध बियाणंच निघत नाही. काय म्हणायचं त्या गोष्टीवर? एखादी महिन्यात जर पगार नाही झाला ना तर लोक स्ट्राईकवर बसते. गव्हर्नमेंट ड्युटीवर जाऊ का प्रायव्हेट ड्युटीवर जाऊ? ह्या शेतकऱ्याचं अख्खंच्या अख्खं बियाणं खराब निघते. तो त्यानं कुठं स्ट्राईकवर बसायचं? जीव द्यायचं, फाशी घ्यायची, ते घेतेच फाशी, जीव देते.